श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कधी कधी 10 मिनिटं आपल्या बायको समोर बसा. तिचं आयुष्य किती अवघड आणि कष्टपूर्ण आहे हे आपल्याला कळून जाईल. 10 मिनिटं बेवड्या समोर बसा. त्याचं आयुष्य किती सोपं आणि सुखाचं आहे हे आपल्याला समजून जाईल. 10 मिनिटं साधू संन्याशासमोर बसा. आपल्या जवळ येईल सगळं काही दान करून टाकावं असंच आपल्याला वाटेल. 10 मिनिटं राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा. आतापर्यंत घेतलेलं शिक्षण हे व्यर्थ आहे, निरुपयोगी आहे आणि कुचकामी असल्याचं आपल्याला कळून जाईल. 10 मिनिटं विमा एजंट समोर बसा. जगण्यापेक्षा मेलेलं केव्हाही बरं असंच आपल्याला वाटून जाईल. 10 मिनिटं व्यापाऱ्यांसमोर बसा. तुम्ही कमावलेली संपत्ती किती कवडी मोल आहे असं आपल्याला वाटून जाईल. 10 मिनिटं शास्त्रज्ञासमोर बसा. स्वतःचं अज्ञान किती आघात आहे हे आपल्याला समजेल. 10 मिनिटं चांगल्या शिक्षकासमोर बसा. पुन्हा विद्यार्थी व्हावं अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होऊन जाईल. 10 मिनिटं शेतकऱ्यासमोर बसा. त्यांच्या काबाड कष्टासमोर तुम्ही किती हार्डवर्क करता, जो असा स्वतःबद्दलचा गैरसमज आहे तो सुद्धा दूर होऊन जाईल. 10 मिनिटं सैनिकासमोर बसा. तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या ही किती तोकडे याचा आपल्याला साक्षात्कार होईल. 10 मिनिटं आपल्या मित्रांसमोर बसा आणि मग बघा, स्वर्ग स्वर्ग ज्याला म्हणतात ना, तो हाच स्वर्ग आहे असं तुम्हाला वाटून जाईल. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोकं समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचंही असंच असतं. दोन्ही बाजूनं समान ओढ असेल तर नात्यांची गाठ घट्ट बसते. आपण भाग्यशाली तेव्हा असतो जेव्हा आपल्याकडं मनाची शांती असते. काही जण अजून चांगलं शोधण्याच्या नादात जवळचं चांगलं गमावून बसतात. समोरच्या व्यक्तीच्या आबोल भावना या समजल्या की माणूस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो. कित्येक वेळा एखादा चांगला विचार सुद्धा आयुष्यासाठी गुरु ठरतो. धाडस करत राहायचं. जिंकलो तर आनंद आणि हारलो तर अनुभव. जिचा राग तुमच्यावरती रडून व्यक्त होतो ते तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी स्त्री असते. सुंदरता नसली तरी चालेल, पण सोज्वळता असली पाहिजे. सुगंध नसला तरी चालेल, पण दरवळ असायला पाहिजे. नातं नसलं तरी चालेल, पण आपुलकीचं बंधन असायला पाहिजे. भेट होत नसली तरी चालेल, पण स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी खोटे नाटं आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटलं तर तुमच्या इतरांचं भलं करण्याची ताकद आहे असं समजा. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवं येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाच तुमच्याशी असलेलं नातं ही कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या त्या नम्रतेचा विजय समजा. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हाच तुम्ही योग्य मार्गावर आहात असं समजा. कोणतीही स्त्री ही माहेर राहून उलट बोलणं, प्रत्युत्तर करणं हे शिकून येत नाही, तर ती डोळ्यात लाज आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन येत असते. पण होतं असं की सासरची लोक तिच्या संस्कारावर, विचारांवर, तर कधी कधी तिच्या चारित्र्यावर,
स्त्रियत्वावर इतकं वार करतात, त्यामुळे तिला इच्छा नसताना सुद्धा नाही नसलेलं खरं रूप हे दाखवावं लागतं. पैसा कमावून माणूस जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकतो, मोठा नाही. मोठं होण्याकरता आधी त्याला विचारानं श्रीमंत व्हावं लागतं. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. स्वतःची परिस्थिती ही स्वतःला समजायला लागली की पावलं योग्य दिशेनं पडतात. थोडंसं झुकल्यानं जर नातं तुटण्यापासून वाचवता येतं, म्हणून नात्यात झुकणं चांगलं असतं. कारण प्रत्येकाला अहंकार असतो, पण ज्याला नात्याची काळजी असते तोच नतमस्तक होत असतो. मैत्रीच्या पुस्तकात हिशोबाची पानं नसतात, म्हणूनच ती पुस्तकं हव्याविषयी वाटतात. सगळं काही सहज मिळेल इतकं आयुष्य सोपं नसतं. खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका, कारण त्यात एक चांगला नियम आहे. आपला माणूस कधीच आपल्या माणसांचा पराभव करत नाही. परिश्रम नावाची चावी हातात असली की संधी नावाचं एखादं कुलूप हे हमखास उघडतं. एका आठवड्याचे 7 वार असतात. 8वा वार असतो परिवार. तो ठीक असेल तर 7ही वार सुखाचे जातील. थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव, जो दिसत नाही आणि भेटतही नाही, पण मनापासून श्रद्धेनं आणि ताकदीनं हाक मारा. धावून आल्याशिवाय राहत नाही. जीव लावून जपलेलं नातं जर जीव जाळत असेल तर मन मारून शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं. आपण तसंच घडत जातो जसं आपले विचार असतात. त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या. सतत दुसऱ्याकडे किती आहे हा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद घेता येत नाही. विहिरीत उतरणारी बादली ही झुकत असते, तेव्हाच ती पाणी भरून वर येते. तसं जीवनात काही मिळवायचं असेल तर आपल्यालाही झुकावं लागत असतं. जेव्हा सावलीत चटकं लागायला लागतात तेव्हा समजून जायचं आपण चुकीच्या झाडाखाली उभे आहोत.